नमस्कार, मी राजू पटेल आणि आपण पाहत आहात द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आज मी एक थोडीशी वेगळी मुलाखत करतोय. रोजच्या राजकीय मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचतात आहेत. त्यातून खूप चांगल्या प्रतिक्रिया लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये उमटत आहेत आणि लातूर जिल्ह्यामधून प्रसिद्ध होणारं, परंतु मराठवाड्याच्या मातीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचत असलेलं हे आपलं चॅनल दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेलं आहे. आमचा प्रयत्न आहे या व्यासपीठावर सर्व स्तरातल्या सन्माननीय मान्यवरांना इथे निमंत्रित करणे, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. आज एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. आई वडिलांचा अत्यंत लाडका आणि जबाबदार पुत्र म्हणून, एका सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये एक अत्यंत वास्तववादी लेखन करणारा पत्रकार म्हणून, कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेचा सचिव म्हणून, न्यायालयामध्ये एक सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारा विधिज्ञ म्हणून, तर एका धार्मिक संस्थानामध्ये आपल्या गुरुच्या प्रती किंवा वारकरी संप्रदायाच्या प्रती मनस्वी श्रद्धा ठेवून गुरुच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला आकार देऊन किंवा शब्द नोंद करून पुस्तक रूपाने त्याचं प्रकाशन करणारा एक व्यक्ती, एक पत्रकार, एक लेखक आज आपल्या समोर आहे. ते आहेत औसा नाथ संस्थानचे गुरुभक्त श्री श्याम कुलकर्णी. खरं म्हणजे त्यांना ॲडव्होकेट श्याम कुलकर्णी म्हणावं, पत्रकार श्याम कुलकर्णी म्हणावं, सचिव श्याम कुलकर्णी म्हणावं की गुरुभक्त श्याम कुलकर्णी म्हणावं, पण याही पेक्षा आमचे जे मित्र आहेत ते मित्र श्याम कुलकर्णी आमच्या स्टुडिओमध्ये झालेले आहेत. शंभू, तुमचं मनस्वी स्वागत रिंगणच्या स्टुडिओमध्ये. मला खूप आनंद वाटला की आज खूप एका चांगल्या व्यक्तित्वाची मुलाखत घेण्याची संधी मला प्राप्त होते. आणि कालच जेव्हा औशामध्ये गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या षष्टब्दी पूर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला, किंवा परमपूज्य ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या ज्या कार्यक्रमामध्ये आपली 2 पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि मला मनस्वी आपला मित्र म्हणून मनापासून आनंद वाटला. आणि गुरुबाबांची प्रवचने आणि नाचू कीर्तनाचे रंगी, बघा या ही दोन पुस्तके श्याम कुलकर्णी यांच्या शब्दामधून चित्रित झालेली 2 पुस्तके, किंवा श्याम कुलकर्णींनी गुरुबाबा महाराज औसेकर आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे जे विचार मांडले ते विचार शब्दबद्ध करण्याचं काम श्याम कुलकर्णी साहेबांनी केलं. आणि ते आज पुस्तक रूपाने वाचकांच्या समोर, गुरुभक्तांच्या समोर आणि नाथ संस्थांच्या हजारो लाखो जे संस्थांचे सद्भक्त आहेत त्यांच्या समोर हे पुस्तक आज आलेलं आहे. पहिल्यांदाच मुलाखतीची आपण सुरुवात करतोय. शंभू, आज तुम्ही एका वेगळ्या भूमिकेमध्ये आज तुम्ही आहात आणि तुमची आज 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आमच्या वाचकाला तुमच्या जीवनाचा प्रवास कसा घडला, म्हणजे लांबजाणासारख्या गावामधून तुम्ही औषध आलात कसे, शिकलात कसे, पुढे आणि बाजार समितीच्या सचिव पदापर्यंत गेलात कसे, हे 1 मिनिटामध्ये सांगायला ऐकायला खूप आवडेल. सुरुवातीला राजू पाटील साहेब, मी या रिंगण लाईव्हच्या माध्यमातून आपल्या लाखो चाहते, श्रोते आणि दर्शकांना मी विनम्रपणे रामकृष्ण हरी करतो. आणि आपल्याला तर मी प्रणामच करतो. तुम्ही आणि मी काही वेगळे नाहीत. आज आपली 40 वर्षाची जे आपले वडील स्वर्गीय शंकररावजी पाटील साहेब यांच्या काळापासून, आपल्या आईसाहेबापासून माझी आपल्या घराण्याशी संबंध आहेत. पत्रकार म्हणून मी आपल्याशी गेल्या 25 वर्षापासून कनेक्ट आहे, जुळलेला आहे. आणि मी काय आहे हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नसली तरी आपण जो मनोदय व्यक्त केला आता प्रारंभी, तर तसं मी, आमचे वडील प्राथमिक शिक्षक, 3 बहिणी भाऊ, शिक्षण. आता त्यावेळेला 90 रुपये पगार असायचा. खूप ह्याच्यामधून अडचणीतून वडिलांनी आम्हाला शिकवलं. LLB पर्यंतचं शिक्षण माझं पूर्ण दयानंदला झालं. कुमारस्वामीला इथं ग्रॅज्युएट झालो. पाटील साहेब, सुरुवातीच्या काळामध्ये मी सायकलवर लांबून येऊन डबड्याचं कॉलेज होतं इथं, कुमारस्वामी कॉलेज, पत्र्याचे डबे असलेले जुनं कॉलेज आपलं. 7:40 पिरियडला मी इथं हजर राहायचं. सकाळी मी बघा 35 मिनिटात
लांबण्याच्या वाड्यातून गाडी काढली, म्हणजे सायकल काढली, औषध की ती मी औषध कॉलेजमध्ये मी हजर आहे. 16 किलोमीटरचं जो 16 किलोमीटर. अंतर आणि आनंद आणि जिद्द होती की आपण काहीतरी शिकायचं. शिकलं पाहिजे. हा. आणि ग्रॅज्युएशन झालं ते म्हणजे पहिल्या रँकेतच, म्हणजे फर्स्ट क्लास प्रथम झालं. क्रमांकामध्ये आपण ग्रॅज्युएट. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन MA एक पार्ट केलं part केलं. आणि पुढे एकदम LLB ला मी टर्न झालो आणि LLB सुद्धा चांगल्याच मार्काने मी पास पास झालो. झाला. हो, हो, बस हो. इथपर्यंत माझा शैक्षणिक प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्ही बाजार समितीच्या सचिव पदाकडे तुम्हाला हा. कोण घेऊन गेला आणि तुम्ही कसे वळलात? मी ग्रॅज्युएट झालो आणि LLBच्या पहिल्या परीक्षा जवळ आली आणि मला झवर काकाचा निरोप आला. स्वर्गीय ॲडव्होकेट तबकदाजी जेव्हा. तंबकदाजी झवर काका ते म्हणले तुम्हाला उद्या बाजार समितीची पहिली मीटिंग आहे. ओके ती तारीख होती बघा 18/10/1982. ओके ओके. आणि त्या 17/10 मला तिने बोलवलं. धोंडराम आवटी मला बोलवायला लातूरला आले. मी इंडिया नगर मध्ये मी आणि आता सध्या हायकोर्टाला असलेले आपले ऍडव्होकेट प्रभाकरराव जोशी छोटू हे दोघ जण मिळून रूम करून राहत होतो. मग प्रभाकर माझा डबा गावाकून यायचा होय. आणि प्रभाकरचं काहीच यायचं नाही. मग त्याला पिठलं हे ते काय असेल ती चटणी करायची मी करायचा आणि ते आम्ही दोघ जण जेवायचं. तो खारमोरी ते आणायचा थोडा. मग मस्तपैकी चाललं होतं. मला अचानक असं याच वेळेला असे बोलावून आलं की उद्या तुम्हाला झवर काकाने बोलले आणि त्र्यंबक मामांचा निरोप आहे त्यांना. स्वर्गीय त्र्यंबक मामा पाटील. स्वर्गीय त्र्यंबक मामा पाटील, शिवराज पाटलांचे मामा. मग मी आता मामाना मला फोनवर बोलायचं त्यावेळेस धाडच नव्हतं. म्हणून मी गपचूप दुसऱ्या दिवशी आलो. बाजार समितीची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत तरी मला काही माहित नव्हतं. बैठक संपल्यावर रेस्ट हाऊसवर मला सांगितले की तुम्हाला इथं बाजार समितीत सचिव म्हणून घ्यायचं आहे, तुम्ही इथं काम करायचं. बर. ठीक आहे म्हणलो. आता काय इलाजच नव्हतं. ओके. हळूच मामाला मी सांगितलं की बाबा मामा मला LLB करवलो मी आणि तुम्ही मला झवर काकाकडून निरोप दिल्यामुळे मी आलो. मी सांगला ती ऐकत जायचं उगं असं काय त्यांचं मामा म्हणजे आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची म्हणल्यासारखं आमचं हित त्यांनी जाणलं आणि त्यांनी झवर काकाला सांगितलं की ते काकासाहेबाचं जे मुलगा आहे ना त्याला आपल्याला सचिव म्हणून घ्यायचा आहे. ही त्यांची भाषा, त्यांच्या भाषेत सांगणार मी. आणि मला म्हणले ते काय सांगतायत पप्पू काका, पप्पू शेठ काय म्हणतात ते ऐकायचं. ओके. अशाच पद्धतीने बाजार समितीत रुजू झालो. 9/1/1983 रोजी माझ्या कामाला सुरुवात झाली आणि 31 जुलै 2017 रोजी मी रिटायर झालो. अक्षरशः बसवराज आप्पा, बाबू आप्पा आणि झवर काका या तिघांनी मिळून 20,000 रुपयाचं जे खातं काढलं होतं. तर मी रिटायरच्या वेळा पाटील साहेब मला अभिमानानं सांगावं लागेल की जवळपास 9-10 कोटी रुपये गंगाजळीत ठेवून मी रिटायर झालो. क्या बात आहे. 37 वर्षाचा प्रवास. थोडी मोठी बाजार समिती उभी केली. आणि मी आजही सांगतो की जसं मी परमात्मा पांडुरंगाचा विठ्ठलाचा वारकरी आहे, निश्चित माऊलीचा वारकरी आहे, सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या गुरुगादीचा पाईक आहे. होय. तसा मी आजही मी त्यावेळेला रिटायरमेंटच्या वेळा माझ्या भाषणात मी पाटील साहेब सांगितलं की या बाजार समितीच्या तमाम माझ्या कार्यक्षेत्रातल्या सर्व शेतकरी आणि वारकऱ्याचा विठ्ठल कोण असेल तर ते म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख. आणि त्या संबंधाने मी भावविवश होऊन त्यावेळेला बोललो. त्यांच्यामुळे ही औषधाची बाजार समिती 28 लाख रुपये आमच्या थकबाकी असल्यामुळे आम्हाला कोण दारात उभारू देत नव्हतं. पण कापसे आप्पा चेअरमन झाले. कापसे आप्पा आम्ही तिने अर्ध्या तिकिटावर मुंबईला पोहोचलो. का आलात म्हणून म्हणले आणि ते पैसे पूर्ण पहिलेच बेबाक करून नील करून टाकायला लावला हर्षवर्धन पाटील पुन्हा कर्ज दिलं बाजार समिती. आणि बाजार समितीला टोकन म्हणून कर्ज तर मंजूर केलं 60 लाख. कसलाही कागद नसताना 5 लाख रुपयाचा धनादेश पुण्यातून जाऊन आम्ही घेऊन बाजार समितीची सुरुवात केली. कापसे आप्पांनी जे मेहनत घेतली आधी बाजार समितीचे झवर काकांनी पायाभरणी
त्यांनी आबांनी सगळ्यांनी मिळून केली होती, परंतु त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपाने एक दुसऱ्या बाजारपेठेच्या बरोबरीने नेऊन द्यायची जी किमया आहे कापशपांनी ते केली. आदरणीय विलासरावजींच्या म्हणजे कृपा आशीर्वाद. दृष्टीमुळं झाली, म्हणून ते आमच्या बाजार समितीच्या शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं विठ्ठल आहेत असं मी त्यावेळेला माझ्या निरोप समारंभात सांगितलं पाटील साहेब. खरंय. आणि ह्याचे कोण आहेत आज जर बाजार समिती जर एवढी फोपावलेली जर दिसते, एवढ्या शेतकऱ्यांचं हित करणारी, आणि त्यावेळेला आम्ही एवढ्या अडचणीतून पाटील साहेब मी शेवटच्या 2-3 वर्षी तर पैसे कुठे ठेवलेत, त्याची कशी एफडी ठेवली ही कुणाला म्हणजे कळू नये म्हणून मी ती माझ्या पद्धतीने मी प्रशासन चाललो आणि ठेवलेल्या पैशातून कर्मचाऱ्याचे पगार होतील अशी व्यवस्था मी रिटायरमेंट होताना मी ती वा वा केलेली होती. वा वा वा. आपल्याला आज पुस्तकावर बोलायचंय. बाजार समितीविषयी बाजूला ठेवू. तर बाजार समितीचे सचिव असताना तुम्ही उत्तम पत्रकार होता जी. आणि लोकमत या नामांकित दैनिकाचे तत्कालीन औसा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत होता. अत्यंत प्रभावीपणाने तुमचं लेखन. ही पत्रकारितेकडे कसं काय तुम्ही वळात? LLB चं तुमचं शिक्षण आहे, बाजार समितीत तर नोकरी आहे, ही पत्रकारिता कुठून आली आणि कशी आली? 1978 ला माझी रंगाण्णवची वैद्य झाली, संचारचे संपादक. त्यांनी म्हणले ते बातमीदार म्हणून काम कर. हा. मग तिथं आणि अनंतरावजी भालेरावजींची भेट झाली. ओके. मराठवाडा हो हो हो. औरंगाबाद ह्या 2 वृत्तपत्रात मी बातम्या पाठवायला चालू केलं. ओके ओके. आणि त्याच्यानंतर मग राजन बाबू दरडांनी मला बोलावून घेतलं. सांगितलंय की तुम्ही काम करा, आणि मी लोकमत मध्ये जवळपास 14 वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि व्यवस्थित पद्धतीने काम केलं. त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीच्या काळात रंगाणाच्या आणि मराठवाडा भालेरावजींच्या वृत्तपत्रात काम करताना स्वर्गीय नाना हंचाटे यांनी आम्हाला थोडी सोबत आणि मदत केली. नंतर जयप्रकाश दगडे साहेबांनी बी मदत केली. आणि याच काळामध्ये तुम्ही एक साप्ताहिक सुद्धा प्रसिद्ध केलं होतं. हो हो. मामी कसं आहे माहितीये का, पत्रकारितेत सगळ्यात अवघड काम म्हणजे वृत्तपत्राचा मालक होणं आणि पेपर काढणं. म्हणजे पुन्हा असं झालं की ते वृत्तपत्र उगीच काढलं की म्हणून पाटील साहेब खोटं नाही सांगत, मी एवढ्या दर्शकाच्या समोर सांगतो, मी लबाड बोलणार नाही, माझ्या गळ्यात माळ आहे. मी जर ती पेपर काढलो नसतो तर माझी 9 एकर 20 गुंठे जमीन मी विकली नसती. क्या बात आहे. आता ते कसं काय ह्याच्या जायचं नाही खोला, जायचं नाही आपल्याला, पण असा गुरफटत गेलो त्या पेपरच्या. म्हणजे मला वृत्तपत्र चालवायचं आहे, मी स्वतः संपादक आहे, ही जे येड लागलं हे होतं माझं साप्ताहिक त्या आहे. वेळेला ना, म्हणजे काही लोक कशात वाया जातात. आता ते बोलत कोण नाही दारूत, कोण कुठल्या ते काही म्हणत वेळेस, अशा पद्धतीचं एक व्यसन तुम्हाला हा, झालं. ते पत्रकारितेचं एवढं व्यसन चढलं तुमच्या बरोबर त्या काळात आम्ही पण होतो ते होतात, पण ते आम्हाला तुम्ही सावरावं एवढ्या जवळ नव्हतात. नाहीतर तुम्ही निश्चित आज जसं आहेत 10-20 वर्षात तसं जर तुम्ही आधी राहिला असतात माझ्याबरोबर, किंवा अशा वेळेला गंजी महाराजांचंही जरी सहवास आणि माझी जर म्हणजे हे जवळीक राहिली काय असती. त्या तुमच्या साप्ताहिक औसा टाइम्स. औसा टाइम्स म्हणजे चक्क फ्लॉपच होऊन गेलं. आणि मग पुन्हा मग सावध झालो, मी म्हणलं आता हे होऊन गेले ते गेले, पण आहे ते तर रान आपलं 9 एकर 20 गुंठे औसा टाइम्स घेऊन गेले. पत्रकारिता लातूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं उदाहरण आहे. महत्वाचं. लोक 4-4 मधली टावर पत्र काढून तुम्ही गाड्या इनोवा घेतात. आता अनेक बघून काल परवा तालुका प्रतिनिधी झालेले लोक काय मजा करू राहिल्यात अलीकडल्या काळात तुम्हाला माहित आहे. अहो नुसतं आमदारनं बोललं म्हणलं तर सगळेजण 1 मिनिटात सगळे गोळा होतात. आम्हाला बोलवायला आमदाराला गाडी येत होती किसनरावची, पुन्हा सोनवणे साहेबांची, या असं ती तो काळ वेगळा होता. जाऊ द्या, कसा ह्याचा दोष मी कुणाला जाऊ द्या. ते पत्रकारितेपासून आता पुन्हा मूळ विषयाकडे आपण बोलूया. ही थोडीशी मजा पूर्वीच्या काळातली झाली. नाथ संस्थानचे तुम्ही अत्यंत निश्चिम असे गुरुभक्त आहात. घेणी महाराज और तुमची घेणी महाराजांवर खूप मोठी श्रद्धा आहे, तशीच ती गुरुबाबांवरही आहे, किंवा संस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुमची खूप मोठी श्रद्धा आहे. हे सगळं करताना म्हणजे
वकिली, पत्रकारितेचा प्रवास, बाजार समिती सेक्रेटरी पद, खरं म्हणजे आता बाजार समितीची जी सचिव होतात आणि निवृत्त होतात त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. कसे गळगंजाने गेलेले टहून ही सगळी मंडळी बाहेर पडतात. तर तुम्ही हे सगळं सोडून इकडे मंदिराकडे कसं काय वळलात? पाटील साहेब, त्याचं खरं कारण म्हणजे कसं आहे, 1984ला आमच्या लांबधण्यातल्या वाड्यावर आमच्या वडिलांनी भागवत केलं, भागवत कथा ज्ञान येत. ओके. आणि माऊली त्याच्या सांगता सोहळ्याला म्हणजे कीर्तनाला आले होते. ज्ञानेश्वर माऊली चाक्रवाडीकर. हा, ज्ञानेश्वर माऊली चाक्रवाडीची. मग त्यांनी कीर्तन करून गेल्यानंतर मला ते जे त्यांच्याविषयीची वाणी, त्यांची सगळं पूर्ण हे बघून मी इतका प्रभावित झालो की त्याच्यानंतर म्हणजे सलग 85 पासून आज तागायत दर आमुषाला मी आधी पिंपरीला चाकरवाडीची वारी सुरू केली. हा झाला एक भाग इकडे. आणि चाकरवाडीची वारी करताना ज्या वेळेला माऊली समाधीस्थ झाली, त्यांचं अवतार कार्य संपलं, माऊली गेले 2001 ला माऊली गेल्या. तर माऊली गेल्यानंतर मला मी आता हे लोकांना हे भाष्कळ वाटेल, ह्या काळात पटायचं नाही, पण माऊलींचा मला दृष्टांत झाला. माऊली म्हणाले की मग मी थोडा अस्वस्थ होतो माऊली गेल्यानंतर. आता कसं काय नाही, एक वेगळ्या पद्धतीची ओढ होती. आपल्या घरातला माणूस जावा, आपला पूजनीय माणूस जावा, तर आपल्याला एक मी थोडं चाच पडल्यासारखं मन झालं. ओके ओके. मग अशा वेळेला मला एक स्वप्न पडलं. ते स्वप्नात मला, आपण वकील आहात आणि खूप मोठे पदवीधर सुद्धा, डबल ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही आता आता जे काही बोलताय हे त्याची तुमची पर्सनल जबाबदारी. हा बोला. हो ना, मग मी वकिली आहे, पण मला एक असा आवाज कसा होता माहिती आहे का? बोला आता आपण. आपल्या नाही तुम्ही बोलणारच आहे. मला अशा पद्धतीचा एक संकेत मिळाला. ओके. किंवा तुम्ही येत राहा, मी तर तुमच्या जवळ आहेच आहे, पण तुमच्या सानिध्यात जवळ एक असा अद्वैत धर्मपीठ आहे, गादी आहे, आणि तिथं तुमची श्रवणाची, वाचनाची, संवादाची, परस्पर तुमच्या भेटीगाठीची ही जी तुमची आध्यात्मिक भूक आहे ही तुम्हाला तिथं आपल्याला मिळू शकते. तुम्ही आमुष्याला तर येत आहे आणि याच अशा पद्धतीचा मला एक असा संकेत मिळाला. मी आता ते जास्त त्याला उकल करत नाही. मग आणि त्याच्यात मला काय झालं की माझ्या मंडळींचा अपघात झाला, म्हणजे पहिल्या मंडळीचा माझा अपघात झाला. आणि त्याच्यानंतर गहिनीनाथ महाराज औषधकर, त्याचा झंवर काका, मुजबुद्दीन साहेब, हे सगळेच लोक, म्हणजे त्यात कल्याण मिटकरी, सगळे लोक त्याच्यामध्ये होते, कांतो माऊलीकर, सगळ्या लोकांनी म्हणजे तुम्हाला सावरण्यात. त्याच गहिनीनाथ महाराज घरी आले आणि गहिनीनाथ महाराजांनी दुसरं लग्न करण्याच्या संदर्भात आणि मला थोडी मानसिक आधार देऊन उभं करण्याच्या संदर्भात जे काही मला माझ्याशी कानात हितगुज केलं, त्यांच्यानी मी त्यांच्या जवळ गेलो. ओके. आणि मग ती हळूहळू त्यांच्याकडे कनेक्ट झालो. आणि 2000 पासून मग मी सातत्यानं माघवारीला जाणार, त्याच्यात नानाचंही प्रोत्साहन होता, नानाचं. मग माघवारीला जाणार, मग त्यांच्या भजनात सहभाग घेणं, त्यांनी जी भजन प्रवचन करतील त्याचं नोंद घेणं आणि ते आपल्याकडे टिपण ठेवणं, अशा पद्धतीचा उपक्रम सुरू केला. आणि तेव्हापासून मी त्यांच्या संस्थांशी निगडीत आहे. ओके 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 ओके. हा, माईक आहे थोडासा तुमच्या हाताने तो खाली गेला, त्याला हात नका लावू. हा, तुम्ही तिथे जुळलात, त्या संस्थांशी निगडीत झाला. अनेक गोष्टींनी तुम्हाला अध्यात्माकडे किंवा या धार्मिक गोष्टीकडे तुम्हाला आवड तर होतीच, तुम्हाला होती. ते तुमच्या घरात पारंपरिक वडिलांपासून त्यापासून तुमची ही सगळी आवड होती. अनेक कीर्तनं तुम्ही गहिनीनाथ महाराजांची ऐकली, अनेक प्रवचने तुम्ही सद्गुरू गुरुबाबांची तुम्ही ऐकली. नुसती ऐकलीच नाही तर त्याची टिपणं ठेवली. म्हणजे ते तुम्ही लिहून घ्यायचं, तुम्हाला जे आवडेल ते. छंद आहे आपला, छंद तुमचा, आवड आपली, ते लिहून घ्यायचं. आणि मग पुन्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते मनोगत, गुरुधर्म, मराठवाडा नेता. याच्यामध्ये पाटील साहेब मी तुम्हाला हे सांगू का,
मला जी म्हणजे लिखाणाची जी सातत्य आणि जी त्याच्यात स्फूर्ती मिळाली ना, ते पहिल्या प्रथम गुरुधर्म मध्ये दररोज यायला चालू केलं. होय, होय. आणि ते वाचून आपल्याला पुढे लिहावं असं वाटलं. आणि त्याच्या पाठोपाठ मनोगत प्रसिद्ध झालं. चंदू शेट्टींनी केलं, तुम्ही संपादक होतात, मग तुम्ही माझ्या आवडीने छापू लागलो. या 2 वृत्तपत्रांनी खरं तर प्रवचनाचं शब्दांकन करण्याचा आरंभ आणि त्याच्यामधलं सातत्य, दैनिक गुरुधर्म आणि दैनिक मनोगत यांनी कित्येक वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये सातत्याने केल्यामुळं माझ्या या संकलित केलेल्या त्यांच्या मुखातून निघालेल्या वाणीला खऱ्या पद्धतीने न्याय मिळाला. माझ्याकडे आता 2 पुस्तकं आपली काल जी प्रसिद्ध झालेली आहेत, त्यात नाचू कीर्तनाची रंगी ही सद्गुरू गिरीनाथ महाराज औसेकरांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जी प्रबोधन केलंय समाजाला, साधारण किती कीर्तनाचं संकलन या पुस्तकात आलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? मी जवळपास 78-79 कीर्तनं गहिनीनाथ महाराजांची, म्हणजे मी नोकरीत सचिव म्हणून असल्यापासून रिटायर होऊन आता 10 वर्ष होत आल्यात आतापर्यंत, मी जवळपास 78-80 कीर्तनं समक्ष समोर बसून मी त्यांची ऐकलेली आहेत, श्रवण केलेली आहेत आणि त्याचं टिपणही केलेलं आहे. आणि मग ते लॉकडाऊन पडल्यानंतर मला असं वाटलं किंवा एवढे आपण कीर्तन 80 सगळे 80 अभंगावर कीर्तन ऐकलेत आपण, आपल्याकडे तिची नोंद आहे, पण त्याचं आपण चिंतनाचा संचय का करू नये. मग मी ते सहजपणे लिहून काढलं आणि गणिनाथ महाराजांना लिहून दाखवलं. मग त्यांनी असे म्हणले की त्याला व्यवस्थित तुम्ही सगळं हे करा, एडिट करा आणि त्याचं आपण पुढे मागे आपल्याला कधी पुस्तक रूपाने आपल्याला संधी मिळेल किंवा योग येईल त्यावेळेला आपण करू म्हणल्या की पुस्तक आता ते तयार झालं. 75 कीर्तन आपण गिरी महाराजांची ऐकली. हो, त्यांचं खूप मोठं सानिध्य तुम्हाला लाभलं. हो, खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान असात की अतिशय चैतन्यमय असलेला तो पुरुष आहे. त्याच्याकडे काय ऊर्जा आहे, काय वाणी आहे, कुठून आहे, सगळं कसं. पहाटे 5 वाजता उठणाऱ्या माणूस, स्नान अंगावर पाणी पडले की जी पूजा करणारा माणूस, तर रात्री 1:30 वाजता जरी तुम्ही भेटलो तर तशाच फ्रेश मूड मध्ये आणि तेवढ्याच अस्खलित शब्दामध्ये वारकऱ्यांचं, भक्ताचं आणि सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना त्यांना म्हणजे भेटण्याचं आणि सहजपणे त्यांची विषय मार्गी लावण्याचं असं कसं आहे त्यांच्या. शंभू, काय वाटतं हे चैतन्य गणनाथ महाराजांमध्ये कुठून आलं असं? गहिनाथ महाराजाकडे हे चैतन्य म्हणणं म्हणजे त्यांचे खर तर त्यांचे ज्ञानेश्वर महाराज औसेकर ते त्यांचे वडील आहेत, त्यांच्यावर झालेले बालमनापासूनचे संस्कार. दुसरी गोष्ट, त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत त्यांनी त्यांचे वैदिक असेल, वारकरी संप्रदाय, संत साहित्य, काशीला मला वाटतं काही वर्ष त्यांनी शिक्षणात, काशीला, पंढरपूरला, विविध तीर्थक्षेत्री त्यांनी त्या काळामध्ये राहून वेदाभ्यास केला. वारकरी संप्रदायाची संहिता पूर्ण त्यांनी धोंडा महाराज देगलूरकर म्हणून होते त्यांच्याकडून घेतली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवण दिली. आणि एक प्रकारचं असं आहे, एखादा वेदशास्त्र संपन्न असणारा, मी म्हणजे तुमच्या लाईव्ह बोलतोय, म्हणजे त्यांना सुद्धा एखादा विसर पडत असेल, परंतु वेदाचा अभ्यास, संस्कृतचा अभ्यास, श्लोक, पुन्हा सप्तशती असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, कुठलंही काही म्हणजे पटकन काढा, प्रकांड पंडित, कशावरही बोला आणि पटकन त्याचं उत्तर मिळवा, असं एकमेव म्हणजे चालतं बोलतं ज्ञान विद्यापीठ म्हणजे ज्ञानपीठ म्हणजे गणनाथ महाराज. या 75 कीर्तनाचं आता तुमचं एक पुस्तक संकलन इथं प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही अतिशय जवळून ही सगळी कीर्तन ऐकले. साधारणपणे म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात येते की यांना काय सांगायचंय. स्वरूप वेगळं असेल, अभंग वेगळे असतील, संदर्भ वेगळे असतील, प्रसंग वेगळे असतील, परंतु गिरीनाथ महाराजांना समाजाला नेमकं काय सांगायचं, काय तुम्हाला काय वाटतं, काय सांगायचं असावं? गहिनीनाथ महाराजांना हेच सांगायचं आहे की संप्रदाय कुठलाही असो, म्हणजे तो वारकरी संप्रदायाचा असावा नाही, शिव संप्रदाय असो, शैव असो, वारकरी असो, महानुभाव असो, अन्य कोणताही संप्रदाय असो,
त्या संप्रदायातल्या लोकांनी सदाचार, संस्कार, धर्म आणि समाजाविषयीच्या सद्भावना जागृत ठेवून आपण सातत्यानं नित्यनेमाचं जीवन जगलं पाहिजे आणि आकृती बंधात राहिलं पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीनं कसल्याही पद्धतीचे आघात आले तर त्याला जे सामर्थ्य लाभतं ते ज्ञानेश्वरी, गीता, काय असेल ते जगद्गुरूंचं साहित्य ह्याच्या वाचनामधून त्याला नैतिक बळ मिळतं. आणि ते वाचा आणि त्याच्यापासून नामस्मरण करा, नित्य तुमची काय सेवा असेल ती करा. आणि आपलं दुःख दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपला आनंद आणि दुसऱ्याला वाटायला शिका. आणि आलेल्या प्रत्येक माणसाशी आपलं स्नेह आणि विश्वासानं संबंध ठेवा. समाज हा आपल्या जवळ येतो, आपण समाजाशी जवळीक जातो आणि एक पद्धतीचं स्नेहवर्धक वातावरण तिथं सकारात्मक निर्माण होतंय. हा विचार आहे त्यांचा. शंभू, आता आपण मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये येतोय जी. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाची सुरुवात आपण गुरुबाबांच्या प्रवचनापासून करतो. जी. दरवर्षी श्रावण मासामध्ये अगदी 1 महिनाभर जे तपोनुष्ठान औसा नाथ संस्थांमध्ये होतो आणि गुरुबाबांचं चक्री भजन जे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा आंध्र, कर्नाटक वगैरे भागामध्ये ते खूपच सुप्रसिद्ध म्हटलं जातं. चक्री भजन पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. चक्री भजनाच्या नंतर म्हणजे 1 तासभर प्रचंड वेगांमध्ये पावलं टाकत टाकत घामाने चिंब झालेले गुरुबाबा अगदी आसनावर बसतात आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीवर ते प्रवचन करतात किंवा आपलं काय म्हणतो आपण त्याला की अध्यात्माच्या निरूपण करतात. तर हे सगळं निरूपण करत असताना तुम्ही त्यांच्या समोर बसलेले असतो आणि ते निरूपणामधले महत्वाचे काही शब्द आहेत त्याचं तुम्ही टिपण करतो आणि त्या महत्वाच्या शब्दाचं टिपण आज पुस्तक रूपाने प्रकाशित होतं. त्याचं नाव आहे गुरुबाबांची प्रवचने. गुरुबाबांची तुम्ही किती गुरुबाबांची प्रवचने ऐकली गेल्या अनेक वर्षामध्ये? मी जवळपास 700 ते 800 प्रवचन तर ऐकलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यातून ही मोजकी वेची घेतली. हो, मला माहिती आहे, ती माहिती आहे. म्हणजे ह्याच्या आधी 2005 मध्ये 51 प्रवचनाचं एक छोट पुस्तिका प्रकाशित झालं होतं. त्याच्यानंतरचा हा योग आलेला आहे की यावर्षी सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या 25व्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरण सोहळ्यात हे प्रसिद्ध होऊ शकलं. ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. गुरुबाबा कसे व्रतस्थ आहेत, व्रतस्थ उपासक. ओके. हा, गहिनीनाथ महाराज चौफेर असल्यासारखे त्यांचं व्यक्तिमत्व असं चौफेर आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं काही बोलायला लावा, कुठल्याही क्षेत्राच्या संबंधित त्यांची त्यांची मतांतर, त्यांचे निवेदन, त्यांचे अभिप्राय आपण पाहिलेले, त्यांची व्याख्यान, भाषण ऐकली. गुरुबाबा म्हणजे फक्त त्या सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसाचे 5वे पीठाधिपती म्हणून त्यांच्या गुरुनी जी दिलेली उपासना, नित्यनेम आणि उत्सवाची सर्व आचारसंहिता किंवा संविधान त्यांना दिलेलं आहे, त्या संविधानाचे काटेकोर पालन करून एक पाईक म्हणून त्या गादीची सेवा करणारा, अजिबात कुठल्याही पद्धतीनं. आता कसं आहे माहिती आहे का, एखादी गोष्ट जर आवडली नाही तर गहिनीनाथ महाराज पटकन फटकारून टाकतात. म्हणजे ते हजर जबाबी आहेत आणि स्पष्ट वक्तेत. गुरुबाबा महाराजांचं वेगळं आहे थोडं. ते मातृरथी आहेत, वात्सल्य मूर्ती. क्या बात आहे. आई सारखी आहेत ती. म्हणजे माऊलीला आपण संत श्रेष्ठ आळंदीच्या माऊलीला माऊली म्हणतो. आणि आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जर आपण चरित्र बघितलं तर भले तरी देऊनाथ काशीची नाठाळाच्या माती हनुकाठी. त्याने असं तुकारामाला म्हणले की भगव गाठलं म्हणून काही लगेच तो मोठा विरक्त ही होऊ शकत नाही महाराज. म्हणजे असे स्पष्ट आणि असं खळखळ एकदम तोंडावर त्याच्या सवाल का जवाब गहिनी महाराज. पण ह्यांनी कसं आहे, यांच्याकडं
सात्विकता, सात्विक सौंदर्य. त्यांच्यातली वेगळंपण आहे. म्हणजे सात्विकता दोघाकडे हा, हा. आहे, पण यांच्यातलं वेगळेपण हे आहे की नको असलेली गोष्ट जरी समोर आली तर त्याला असावी अशा पद्धतीत रूपांतरित करण्याची जी लिहिली आहे ना, न बोलता ती शिकवण, ती संस्कार आणि ती कार्यपद्धती गुरुबाबांकडे आहे. क्या बात आहे, त्यांचं क्या बात वर्णनच काय, साच आणि मवाळ मितुळे जैसे रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. ही जी ज्ञानेश्वरीची उई आहे ना, हो, हो, हो. ती गुरुबाबांच्या बाबतीत सार्थ ठरते. आणि मी तुकाराम महाराजांचं हे उदाहरण दिलंय, ती दिलं. गहिनीनाथ महाराजांच्या बाबतीत हे करतंय. मला सर्व शिष्य परिवाराला एकच वाटतंय की गहिनीनाथ महाराज म्हणजे वडीलकीचा धाक आहे क्या बात आहे. हा. आणि गुरुबाबा म्हणजे आईची माया आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे या शिष्य परिवारात हे कुटुंब आहे. आणि ह्याच्यात आमचे गुरुस्थळी, गुरुस्थानी, गुरुगादीपशी गुरुबाबा म्हणजे माय आहे. आणि गहिनीनाथ महाराज म्हणजे बाप आहे, पिता आहेत. म्हणजे आई लेकराला काही जरी चुकलं तर काही बोलत नाही, जी कुराय म्हणून पाठीवून हात फिरवते, ते गुरुबाबा आहेत. आणि चुकलं तर त्याला चांगलं खडसावून त्याला वटणीवर आणणारे गहिनी महाराज. क्या बात आहे. त्यामुळे या संस्थांची पूर्ण ताकद ह्या दोघांनी आपल्या उपासना, नित्यनेम, उत्सव, नाथषष्ठी, माघवारी, पुढे त्यांची पिढी सुद्धा तेवढ्याच ताकदीच्या श्रीरंग महाराज आहेत, पुन्हा ज्ञानराज महाराज आहेत. हो, हो, हो. आता 2 वर्षापासून त्यांच्या गुरुबाबांना डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही आता प्रवचन तुम्ही असे चक्री भजन करू नका. चक्री भजन जास्त म्हणजे करू मोठ्या नका. स्वरूपात करू नका, देवळातलं नित्यनेम चालेल. पण तरी ते काय जातात, करतात. परंतु आता 2-3 वर्षापासून त्यांचे चिरंजीव, द्वितीय चिरंजीव ज्ञानराज महाराज आहेत, चांगलं उत्तम चक्री भजन करायला आहेत. आणि श्रीरंग महाराज कीर्तन करायला आहेत. येस, येस, येस. त्यामुळे त्यांची पिढी ही 6वी आहे आता, ही 5वी पिढी होती. पिढी आता. आता माझ्या चरण अजून काय तुम्हाला म्हणजे चमत्कार सांगतो की त्यात श्रीरंग महाराजांचा मुलगा चिरंजीव गीतेश्वर महाराज यांना सुद्धा वेद त्यांच्या मुखात आहे, भजन त्यांना पाठ आहे. चक्री भजनात ते दंग होऊन नाचतात, दिमडी वाजवतात. आणि कुठल्याही उत्सवात जे वाळवंटातली खेळी असते ते मोठी माणसं म्हणजे धापाच वारा करणारी माणसं सुद्धा तेवढं ज्ञान आणि तेवढी ऊर्जा त्यांच्यात भजनाची नसते. गीतेश्वर महाराजांमध्ये गीतेश्वर महाराजांकडे झाले ते अवघे 8 वर्षाचे 6-7 वर्षाचे असते. म्हणजे ही परंपरा त्यांच्यात आपोआप कशी रुजतीये ह्याचं जर उत्तम उदाहरण कुठल्याही उत्सवात भजनात बघायचं असलं तर फक्त गीतेश्वर महाराज त्या लेकराला बघितलं तर आपल्या लक्षात येते. वाचकांनी किंवा सद्भक्तांनी गुरुबाबांची प्रवचने या पुस्तकातून किंवा या ग्रंथातून हा ग्रंथ का वाचावा किंवा काय त्यांना या ग्रंथातून गुरुबाबांच्या माध्यमातून मिळणार? समाजात राहताना, आपण जगात सगळीकडे राहताना आपला विचार हा सकारात्मक असला पाहिजे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. आपली वृत्ती दयाभूत असली पाहिजे. आपण दररोज काहीतरी नित्यनेम, त्यांनी एकच सांगतात की मला निर्व्यसनी समाज हवा आहे. अव्याहतपणे त्यांनी हेच बोलतात, निर्व्यसनी समाज हवा आहे. ओके. सदाचारी समाज हवा आहे. दररोज काहीतरी म्हणजे शेवटी तुम्हाला काही नाही जमलं तर गुरुबाबांचा अट्टास असा आहे की माझा शिष्य जो आहे, माझ्या शिष्यानी कसलंही व्यसन करायला नको आहे. आणि व्यसन करत असतील तर या गुरुगादीच्या उद्देशासाठी त्यांनी अजिबात अट्टास करू नये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर नित्यनेम पाळायचा जर कठीण असेल, आपण नोकरीत असताल, आपण व्यापात असताल, प्रपंचाच्या अडचणी असतील, एकच साधना करा. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण मनात घ्या. आणि आई वडील हयात असतील तर आई वडिलांचे गुडघे टेकून पाया पडा. ते नसतील तर त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करून घराबाहेर पडा. इतका परमार्थ केलात
तरी तुम्ही चांगल्या पटडीवर, चांगल्या मार्गाने, चांगल्या दिशेने जाताल आणि पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा सर्व पद्धतीनं तुम्ही जे चांगलं मजबूत एक व्यक्तित्व म्हणून घडताल, असं त्यांचं असा संदेश या संदेश द्यायचा प्रवचने गुरुबाबांची या पुस्तकातून तो मिळणार आहे. हे दोन्ही ग्रंथ तुमचे कालच प्रसिद्ध झालेले आहेत, खूप मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या हस्ते काशी महास्वामींजी होते, श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, पुन्हा अयोध्येचे ते श्री गोविंदगिरीजी महाराज होते, पुन्हा अंबेजोगाईचे षटस्थल ब्रह्मी, इथले शंभुलिंग शिवाचार्य महाराज, इथले चंद्रकांत शिवाचार्य महाराज, ती सगळे लोक होते. चंदू महाराज, चंदू महाराज, शंभू होता, सगळे लोक होते आणि त्याचं प्रकाशन व साध्या पद्धतीने झालं. परंतु ते एक माझ्या दृष्टीने जीवनात एक मला काहीतरी मी म्हणजे या संप्रदायात मी गेल्या 25-30 वर्षापासून सातत्यानं मी एकादशी व्रत असेल, वारी असेल, भजन असेल, चक्री भजन असेल, हरिपाठ असेल, जी काय माझा नित्यनेम मला यांनी घालून दिलेला होता तो करत आल्यामुळं आणि त्याच्यातलं चिंतन मी लिहून ते आज सगळं वारकरी शिष्यापर्यंत पोहोचत असल्यामुळं एक आत्मिक आनंद आणि माझ्या अर्थाने खर तर या 25व्या पुण्यस्मरणात एक मला म्हणजे एक माझं भाग्य उदयाला आलं असं एक वाटलं. माझं आयुष्यात अनेक टप्प्यावर, अनेक प्रसंगावर काम करत 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 तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात आणि 2 ग्रंथाचे लेखक म्हणून आज तुम्ही पुढेही आलेले आहात. त्याचं प्रकाशन झालं आणि त्या संदर्भातच आपण रिंगणला आपली मुलाखती करतोय. शंभो, जीवनाचा प्रवास कसा झाला यावर पुन्हा पुन्हा बोलण्यात कधीच अर्थ नसतो. भविष्य आता काय वाटतं पुढे, आता काय पुढे कसं जायचंय, काय व्हायचं राहिलंय तुमच्या आयुष्यामध्ये? थोडक्यात आता आपण त्याला समारोपाकडे जाऊ. मला एक सांगू का, प्रशासनात, सामाजिक, राजकीय या क्षेत्रामध्ये मला सुरुवातीला त्र्यंबक मामा भेटले, त्याच्यानं झवर काका भेटले, त्यांच्याबरोबर सगळीच मंडळी भेटली. पुन्हा कामाच्या समितीच्या निमित्तानं कापशाप्पा, विलासरावजी भेटले, त्यांचा स्नेह मिळाला. संप्रदायाच्या बाबतीत माऊलीने सुरुवातीला माझ्यावर कृपा कटाक्ष न्याहाळे आपल्यापदी बैसले असं म्हणून खूप प्रेम दिलं, खूप माया केली, खूप कृपा आशीर्वाद केला. तदनंतर मग गेल्या आता 25 वर्षापासून मी नाथ संस्थांच्या दररोज नित्य दर्शन घेणारा एक शिष्य गुरु म्हणून मी आता तिथं आहे. मला एकच सांगतो का, नुसती संतांनी तर माझ्यावर कृपा कटाक्ष टाकला, आशीर्वाद दिला, माऊलींनी दिला, गुरुबाबांनी दिला, गंजे महाराजांनी दिला, ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. तेव्हा त्याचे तर उपकार मी जन्मभर नाही कधीच फेडू शकणार नाही. परंतु ह्याच्या माग जी सगळा पूर्ण म्हणजे मी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं, मग ते वारकरी संप्रदाय सहित सगळीकडे, तर तिथली जी माणसं भेटली ना, ती कुणीच मला कधी म्हणजे निरुत्साही काही कधी केलं नाही. त्याच्यामुळे मी संतांसहित सर्व समाजाचा खूप खूप ऋणी आहे. माझ्या एवढं भाग्य आहे, खर तर कुणाला तर काहीतरी आडवं येतंय, कुणाला तर काहीतरी होतंय, पण मला तसं काही चाल नाही. म्हणून मला एक अभंग निश्चितपणे सांगावा वाटतो पाटील साहेब. काय सांगू आता, काय सांगावं आता, काय सांगू आता या संतांचे उपकार, संतांचे सगळ्यांचे सुद्धा, काय सांगू आता या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. क्या बात आहे. म्हणजे नेहमी मला प्रोत्साहित केलं. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, मी काय देणार फाटका माणूस वारकरी ब्राह्मण, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुमच्या पायावर चरणावर पवित्र अशा तपस्वी अशा चरणावर मस्तक ठेव, ठेविता हा पायी जीव थोडा. मग त्यांनी काय केलंय, मग राजू पाटील सुद्धा असतील, राजू पाटलांनी सुद्धा अनेक वेळा जागा केल्या मला, संतांनी जसं केलं. मी सगळ्यांचं बोलतोय पाटील साहेब, पण आता सगळ्यांचं नाम उल्लेख करणं मला कधीच शक्य नाही. सहज बोलणे, उगाच सहज जात
सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवची. काही तुमच्यासारखे मित्रांनी सहज सांगितलं, ते ऐकलं, कल्याण झालं. संतांनी सायास करून हित उपदेश केला, काही गोष्टी ट्रेस करून सांगितल्या. सहज बोलणे हित उपदेश सायास करून शिकवची. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. क्या बात आहे. तुका म्हणे वत्स, वासराला जशी गाय सांभाळते किंवा तिची आई सांभाळते, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, आयशा रीती मज हे सारे सांभाळते. क्या बात आहे. मी कृतोपकारिता संतांची तर प्रथमतः म्हणजे मंगलाचरणापासून ते त्याच्या पूर्ण शेवटच्या ह्याच्यापर्यंत शब्दापर्यंत ते मानेनच मानेन. पण त्यांच्या संतापाशी मी ते सेवा असणार, संप्रदायामध्ये सेवा करीत असताना सुद्धा तुमच्यासारखे मला मित्र भेटले, पत्रकार क्षेत्रात भेटले, समाज क्षेत्रात भेटले, राजकीय क्षेत्रात भेटले, प्रशासकीय क्षेत्रात भेटले. ते प्रत्येक माणूस हा माझ्या हृदयाशी एकरूप झालेला आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आणि व्यक्तित्वात मी पंढरीचा पांडुरंग पाहिलेला आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. आणि ही भावना, ही हृदयातली जी माझी म्हणजे अंतकरणातली म्हणजे अगदी खरी सत्य भावना पाटील, ही भावना माझी आहे. म्हणून मला हे अशा पद्धतीचे लोकांचं प्रेम भरभरून मिळालेलं आहे, असं माझी अगदी दृढ भावना आहे. आणि ही अशीच राहावी. माझं काही चुकत असलं तर तुम्ही जरी उघड जरी कधी नाही बोलात तर नाही भाऊ हे असं असायला नको आहे, मला हे काही तुमचं पटत नाही, हे राजू पाटलांनी सुद्धा मला म्हणलेलं आहे. म्हणजे काय झालंय, सहज बोलणे पण हित उपदेश झाला. हे तुमचं एक उदाहरण म्हणून सांगितलं. अशी असंख्य उदाहरणे समाजात वावरताना, प्रशासनात वावरताना, पत्रकारितेत वावरताना आणि वारकरी संप्रदायात सेवेमध्ये लीन होताना सर्वांकडून मिळालेली आहेत. म्हणून मी त्यांचे उपकार कधी विसरू शकणार नाही, ही अशी माझी अंतरची भावना आहे. शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. या सगळ्या तुमच्या प्रवासात वहिनी साहेब, तुमच्या पत्नी, यांचं योगदान किती आणि त्यांनी तुम्हाला हे कशा पद्धतीनं हा सगळा तुमचा प्रवास पुढे ढकलला? एक सांगू का, खरं सांगू का, ही नाजूक प्रश्न विचारला तो, खूप नाजूक. माझी म्हटलेली गेल्या पहिल्या मग ह्या आल्या. एक लेकरू 9 महिन्याचं होतं. होय होय. एक लेकरू 2 वर्षाचं होतं. त्या दिवसापासून गहिनीनाथ महाराज माऊलींनी करायला लावलं म्हणून मी दुसरं लग्न केलं. ओके ओके. म्हणजे विषय वासना म्हणून मी केले. अगदी खरं. त्यांनी काय सांगितलं, दोघांनी, माऊलींनी सांगितलं, गहिनी महाराज, हे लहान लेकर आहेत म्हणजे ज्या संगोपनासाठी तुम्हाला करावं लागतं. आणि पाटील साहेब, त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या आधीच्या मुलींना दोन्ही श्रद्धा भक्तीला जर ही तुझी नंतरची आई आहे का असं विचारलं तर त्यांनी त्यांना पुन्हा नमस्कार सुद्धा करत नाही, बोलत सुद्धा नाही. ते लेकर अजून रोज 2 वेळा फोन करतात आईला. आणि नंतरचे सगळं इतकं म्हणजे एकरूप करून टाकलंय की लाख त्याचे काही समजा त्याचे प्रपंचिक माझ्या काही गोष्टीत समजा आता असते पती पत्नीचं काय, तरी पण सगळ्यात मोठं डिव्होशन, सगळ्यात मोठा त्याग तर आमच्या मंडळीचा जर असेल तर माझ्या सगळ्या घराला संयुक्त एक मजबूत करून बांधून ठेवण्यात, मायेची पूर्ण मजबूती देऊन त्या लेकरांना लहानाचं मोठं करून चांगल्या घरी दिल्या घरी तो सुखी राहा, मोठ्या घरी गेले, मुलगाही त्याच्यावर चांगला संस्कार झाला. आणि सगळ्यात महत्वाचं आणि वस्तुनिष्ठ काळा सांगतो की मला हा परमार्थ करण्याचा अडथळा त्यांनी कधी केला नाही. वारीला जायचंय जावा, माऊलीच्या सप्त्याला जायचंय जावा, आळंदी पंढरपूर जायचंय जावा, गुरुबाबांच्या नाथषष्ठीला जायचंय जावा, कुठलं काय अजून कार्यक्रम आहे कीर्तनाला महाराजावर जायचंय जावा, रात्री 2 वाजता यायचंय या. म्हणजे त्यांनी जर मला काही प्रतिबंध केला असता, बंधन नाही, बंधन केलं नसतं. म्हणजे बंधन न करणं
हे एक दृष्टीने त्यांनी मला सेवेला प्रोत्साहित केलेलं आहे, मदत केलेलं आहे. म्हणून या माझ्या सगळ्या सेवेमध्ये त्यांचा अर्धा वाटा आहे आणि त्यांचा पूर्ण त्यांना ते पुण्य त्याचं श्रेय त्यांना मिळालं. मिळू शकतं. तर मित्रांनो, हे होते पत्रकार श्याम कुलकर्णी, विधिज्ञ श्याम कुलकर्णी, सचिव श्याम कुलकर्णी, वारकरी श्याम कुलकर्णी, नाथ संस्थांचे निश्चित गुरुभक्त श्याम कुलकर्णी आणि एक संवेदनशील लेखक, एक सिद्धहस्त लेखक श्याम कुलकर्णी. खरं म्हणजे त्यांच्यावर आणखी खूप गप्पा आपल्याला मारता आल्या असत्या. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडण्याचा साहेब, मला एक बोलायचं आहे का अजून? एक 2 मिनिट. सगळं दिले, तुम्हाला दिले, मलाही दिले, पण 2 गोष्टी तुम्हाला जरा जास्त दिल्यात. अरे हे मी माझं ऑब्झर्वेशन लोकांना सांगतो ना, आपल्या सगळ्या रिंगणच्या लोकांना या माध्यमातून सांगतो. तुमचा निर्भीडपणा, स्पष्टता, अभ्यास आणि सातत्य, हे 4 जी गुण आहेत ना, ते धर्म, अर्थ, काम, मोक्ष सारखी महत्वाचे आहेत. क्या बात आहे. आणि त्याच्यातले 2 गुण मला नाहीतच, अजूनही नाहीत. तुम्ही किती वेळा जरी जाळ घातला तर मी कधी म्हणजे हे झाले मी, ते म्हणजे तुमचं धाडस आणि तुमचा निर्भीडपणा, स्पष्टता आणि निर्धारपूर्वक चालणं, खंबीरपणे, हे जे तुमचे गुण आहेत ना, ह्या गुणाला माझा सलाम आहे. रामकृष्ण हरी. तर आपण श्याम कुलकर्णी साहेबांचे विचार ऐकलेले आहेत. अनेक पैलूवर कशा पद्धतीने ते पुढे जात गेले आणि कशा पद्धतीने त्यांची 2 पुस्तके आता गुरु भक्तांसाठी किंवा नाथ संस्थांच्या भक्तांसाठी, सामान्य वाचकांसाठी आता उपलब्ध झालेले आहेत, बाजारात आलेले असं नाही म्हणणार मी. नाही, कारण ही बाजारातली पुस्तकं नाही, अध्यात्माच्या त्याच्यावर किंमतही नाही पाटील. हा, ज्याला ना किंमत आहे ना ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हा एक खूप महत्वाचा, श्रद्धेनं जपलेला ठेवा, विचारांचा अक्षररूपी ठेवा, चिंतनाचा, सद्गुरूंच्या चिंतनाचा ठेवा, विचाररूपी अक्षररूपी ठेवा. भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा हे संस्थान असंख्य वर्ष पुढे चालत राहील तेव्हा औसा येथे श्याम कुलकर्णी नावाचे सद्भक्त होते, शिष्य होते. शिष्य होते आणि त्याने अशा पद्धतीचे विचार लिहून ठेवलेत. हा दस्त, हा पुरावा, हा एक ऐतिहासिक पुरावा, त्याच मला खरं तुमच्या हातून निर्माण व्हावा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रिंगणच्या वतीने तुमचं या दोन्ही पुस्तकासाठी, तुमच्या आयुष्याच्या प्रवासासाठी खूप खूप अभिनंदन. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, छानपैकी गप्पा मारलात, त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. वारकरी म्हणून मला बोलविल्यात. खर तर माझा तेवढी पात्रता आहे नाही मला माहित नाही, पण फक्त मित्र म्हणून मला जी प्रेम दिलं आणि मला इथं प्रगट करण्याचे संधी दिली, मी रिंगणलाईचे अगदी शतशः मी नतमस्तक होऊन मी त्यांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद.